नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक दुःखद बातमी आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं निधन झालंय। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र अल्पशा आजारानं त्यांचं निधन झालंय। अनंतराव थोपटे पुण्यातील भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार होते। भोर विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी अनेक वर्ष नेतृत्व केलं। प्रतिनिधी प्रीतम पुरोहित या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत। प्रीतम। हो, रिद्धी, खरं तर आज दुःखद बातमी आहे पुणे जिल्ह्यासाठी आणि काँग्रेस जनांसाठी, कारण काँग्रेसचं एक जुनं नेतृत्व आज जिल्ह्यातून जे आहे ते हरपलंय। 93व्या वर्षी अनंतराव थोपटे यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला। ते पुण्याचे पालकमंत्री देखील राहिलेले आहेत आणि 90च्या दशकात राष्ट्रवादी स्थापन झाल्यानंतर त्यांनी विधिमंडळाचं गटनेतेपद आणि जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी वाढवण्याचं काम केलं। सुधाकर राव नाईक असतील, त्याच्यानंतर वसंतराव नाईक असतील, यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते गेले 14 वर्ष विविध खात्यांचे मंत्री देखील राहिलेले आहेत। त्यांची व्हिडिओ ही पोस्टिंग होती आणि तिथूनच बारामती त्यांची सुरुवात झाली। त्याच्यानंतर पवार आणि थोपटे हा संघर्ष आपण लोकसभेला असेल आणि विधानसभेला असताना वारंवार पाहिलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांचे मुलगा हा देखील त्यांच्या जागेनंतर त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले। गेले 40 वर्ष ते आमदार म्हणून भोर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते आणि आज त्यांची सायंकाळी प्राणज्योत मालवली। जी प्रीतम, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।